600 रुपयाचं सामान घेतले, एवढी थैली भरून, सफेद थैली। 20 साल के बाद मेरा दोस्त मुझे मिला, इसके लिए उसको 20 साल के लिए 20 रुपये कट, 30 रुपये। काय सांगले ऑर्डर कोणच्यासाठी? उपास पकडले एवढा कडक? मंगळवार उपास आहे तुला? एवढा कडक उपास कोणासाठी? मंडळी रवा डोसा आलेला आहे इकडे आणि इजा येऊन अर्धा तास झाले खाते, मला इचरी सुद्धा नाही का पाहिजे का नाही, म्हणजे एवढा प्रेम नवऱ्या, उपास पकडता नवऱ्याला उपाशी ठेवतो। राग आले मॅडमला। ए सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? सकाळी भगवद्गीता वाचतात तुम्ही, रात्रीच्या 11 वाजता भगवद्गीता घेतली वाचायला आणि रात्र जागून अभ्यास केला। रक्ताचे किती प्रकार काय काय असतं आपल्या रक्तामध्ये ते सगळं जाणून घेतलं। आपल्या आईला जो आजार झालेला आहे तो आपल्याला ठीक करायचा आहे, त्याचे उपाय त्याचे इलाज काय ते मी शोधून काढतो। हॅलो गाईज, व्हेरी गुड आफ्टरनून, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये। काला झाल्यावर जाऊन दे, मेरा थोबारीच काला है तो मैं दारीमध्ये पाणी घुस गए आहे। आगे घे तू पण दे, इंट्रोडक्शन दे सगळ्यांना, बोला हाय। नाही ठीक आहे। माझ्या सोनूनी नहीं बनवली, मिनी बनवली थी दाल, सॉरी मुंडी ओनली, दाल नहीं टाका उसमें, थोड़ा सा कोड्डा भाजली है। तू कौन सी वाट बघतो? मैंने नहीं बनवा, किसने बनवा? ठीक है, इसके लिए थोड़ा कम टेस्टी है। अगर मैं बनवता तो जाम टेस्टी लगता। हो चला फोकस कर, चला लाईक करा, फॉलो करा। कशी सगळी मंडळी ब्लॉग लेट येतात कारण की समजून घ्या तुम्ही, इकडे तिकडे हॉस्पिटलमध्ये फेऱ्या, रोजचा विजिट, जसं काय फिरायलाच जाता मी ना, काय करणार होतं। चला आज पण जायचा होता, कॅन्सल केला। आज फक्त ब्लड टेस्ट आहे, कुठेतरी कोणतरी पैसे देईल मला, याच आशेमध्ये मी जगतो। चला जेवण करून घेऊ। तर चला आता निघालेलं आहे ना, चेकअप पण झालेलं आहे आईचं, तर रोजच्या रोज मला तरी वाटतं ब्लड टेस्ट करायला लागतं। त्या ब्लड टेस्ट करून करून नसा लापायला लागल्या, काय नसा गवत नाही। तू काय बघते का? नको नको, चला लाईक करा, फॉलो करा, चालू। शॉप मध्येच पाहिजे, स्टार बनवा काय सुपर, नंतर सुपर बनवा। दादाची हवा निघली सगळी। आता मंडळी आलेलो आहे भाजी घ्यायला, पहिले इजा माल मटेरियल घेऊन आलो आरीवर। आता बघूया किती ब्लाऊज भरते, दाखवतो तुम्हाला काय काय सगळा। 600 रुपयाचं सामान घेतले, एवढी थैली भरून, सफेद थैली एवढीशात आहे। चला आता भाजी वगैरे घेता। ए चांगली धनिया दे, 10 वाली मोठी गड्डी आला परत लाईनवर। अरे मैं तेरे से मांगा, तू मेरा दोस्त है, तो मैं तेरे को आज बम्पर दूंगा, 30 रुपये बम्पर ऑफर है, 20 रुपये। 20 साल अरे त्याच्यामध्ये दांड्या जास्ती निघतात, माल कमी निघतो। 20 साल के बाद मेरा दोस्त मुझे मिला, इसके लिए उसको करण अर्जुन 20 साल के लिए 20 रुपये कट, 30 रुपये। नहीं छोटा देगा चलेगा, क्योंकि उसमें डांडा बहुत ज्यादा रहता है। छोटा वाला 60 रुपये में, बड़ा वाला कस्टमर बोलते हैं देखा खिलाता है क्या, धनिया खिलाता है। 60 रुपये में, बड़ा 30 रुपये में, कौन सा दो? वही छोटा वाला दे मेरे को, भले माल का पैसा जाने दे लेकिन माल अच्छा है। 30 रुपये में। अरे वो मजा नहीं आता है, डंडी ज्यादा जाता है उसमें, कस्टमर चिल्लाता है। ये धनिया देखो हंस रहा है, सिनेमॅटिक चालू। ओके मंडळी बघू शकता, झाला सामान विमान भरून मस्तपैकी। हां फायनली गाडी आल्या ना, बसल्या बाबा, गाडी आवरी उपातले का अंडी उखाडतील, माझी तर बातच वेगळी, मी अंड्यापेक्षा कावला। चला इजा हे काय का पूजेचा सामान? ओके देवाचा सामान, तुझ्यासाठी नाही घेतला देवीचा? कशाला? आता तू देवी आहेस ना माझी, तुम्ही घेतला पाहिजे का मी घेतला पाहिजे? मग हे काय तुझ्यासाठीच घेतलंय, रोज तुला कापूर ओवालता। चल ओके चला लाईक करा, फॉलो करा। इथले मला तरी वाटतं गाडी टाकायला भेटणार नाही, लफडा हो जाएगा। ओके मंडळी, तर गाडीने जाऊन आलो आम्ही, चाललो होतो घरी। इजा बेत बघायला, आईला खायचं तर साबुदाणा वगैरे, तिचा होता उपास। घ्या सर मेनू कार्ड घ्या। बघूया आता आम्ही आलेलो आहे गोपाल कृष्णामध्ये,
येता येता हिला दिसली रस्त्यान कसली भाजी काय माहिती. एक साधी बॉटल पाणी आणि रिकामा ग्लास. मला पण रिकामा ग्लास. बघता मी सांगता विचार करके सांगता हूँ. मैं थोड़ा विचार करता हूँ फिर बाद में सांगता हूँ. तुला काय सांगले ऑर्डर कोणच्यासाठी उपास पकडले एवढा कडक. मंगळवार उपास आहे तुला. एवढा कडक उपास कोणासाठी. इतना कड़क उपास कौन किसके लिए सांगा है मतलब पकड़ा है. अगर तूने ये उपास नवरे के लिए पकड़ा है तो मैं कुछ बोल सकता हूँ लेकिन अभी वाद हो जाएगा. मेरा हिंदी बहुत ख़राब है समझ के ले. मैं क्या बोल रहा हूँ ये कड़क उपास किसके साठी पकड़ा है. गणपति बाप्पा. ओके गणपति बाप्पा तुम्हारा भला करो. ओके मंडळी रवा डोसा आलेला आहे इकडे आणि पिझ्झा येऊन अर्धा तास झाला खाते. मला इचरी सुद्धा नाही का पाहिजे का नाही. म्हणजे एवढा प्रेम नवऱ्या उपास पकडता नवऱ्याला उपाशी ठेवतो. चांगला नाही म्हणून विचारला गे बात तसली. तर चला आता मस्तपैकी खाऊन घेता. यांचा रवा डोसा चांगला असतं गोपाल कृष्णाचा मला पट्टे आहे बघा मस्त आहे. दिस रवा डोसा इज नाईस टेस्टी. आता बघू त्या खाल्यावर समजेल. आणि रवा डोसा माझा फेवरेट आहे. ओके 2 वाटे आठवले मिनी चटणी खाली मिनी सांबार पिला. राग आले मॅडमला. ए सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का. बिलकुल नाही. चालेल चल घे तुझ्यासाठी एकदम कॅपिचिनो मागवला आहे. कॉफी कॅपिचिनो हॉट कॉफी. नाही पाहिजे तुला. नाही पाहिजे का सांग फक्त. लगेच नसेल पाहिजे तर ओतताव लगे बेसिनमध्ये. बाजूलाच आहे बेसिन. नाही तर डोक्यावर तरी ओतताव. प्यायची का नाही. हां ठीक आहे चल पी. ब्लॉग काढायची तुम्हाला आठवण नाही देत ना. काय सांगू ही मला ब्लॉग काढायची आठवण नाही देत. हां आता तुम्हीच दिली ठीक आहे म्हणून आता टेक घेतला. आता आम्ही आलो सगळा चेकअप बिकअप करून आपण कुठेतरी एंड केलं तर ब्लॉग आणि कुठल्या तरी चालू केले म्हणजे आता चालू केले काय माहिती. जाऊन दे डोकाच काम नाही करी. अरे एंड नव्हता केला मी कुठले ब्लॉग लास्ट टेक घेतला तर माझ्याच आठवण नाही. डोकाच काम नाही करी. अरे हां हॉटेलच्या निघलो न मग घरी आता चाललो हळूसला घेऊन. आणि याची गाडी काय इकडे रिवर्स गेअर टाकतं अरे बघायला लागेल. चला मला वांगी नाही खायची ना. अच्छा आईला खायची नाही. ओके मंडळी तर आलेलं घरी आणि माझ्या सोनूचं खुराक भिजवतो घरात. सोनूचं खुराक काय रे तो वारातच चालला. पाणी टाकतात फुगल अजून. चला आता देतो आणि मस्तपैकी रील बनवतो. खूप दिवस रील नाही बनवलं आम्हाला वेळच नाही बनवलं. काय करणार जिंदगी सॉरी खेल रही है मेरे साथ जिंदगी. तूने बनवले तर चला मंडळी मुंडी 2 दिवस मुंडीची भाजी असली का 2-3 दिवस खायची नुसती तापून. इकडे पापलेट आणि तिकडे कसली बोटी आहे ती रावस. आणि या काय चपात्या का. नाही तसं नाही बोलायचं. ह्या चपात्या आहेत ज्या आम्ही बनवल्या गव्हाचं पीठ टाकून ज्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आणि सोयाबीन आणि बस. चला लाईक करा फॉलो करा. जेवण घेतो मस्त. आओ काय करतात ते तुम्ही. मी अभ्यास करतो आता. कसला अभ्यास चालू आहे.
अभ्यास नाही ग, थोडस मी भक्ती करतो देवाची. लोक सकाळी भगवद्गीता वाचतात, तुम्ही रात्रीच्या 11 वाजता भगवद्गीता घेतली वाचायला. ॲक्च्युली विषय काय मालूम आहे का, माझी सकाळ 1 वाजता 2 वाजता म्हणजे एवढी लेट नाही होत, 11-12ला होते. मला आता डिस्टर्ब करू नकोस, मी पण कालपर्यंत तुम्ही तर डॉक्टरचा अभ्यास करायला घेतलेला. मी तसा सिक्रेट डॉक्टर पण आहे. कल्याणमध्ये बोल नवीन डॉक्टर आलाय आणि ते काल रात्रीच झालं. ते ते काय बोलतात, रात्र काय बोलतात ते, रात्र वैऱ्याची रात्रीचा दिवस करून अभ्यास केला मी. हा, एका रात्री डॉक्टर झाला. ते मुन्नाबाई MBBS पण फेल. असं काय नाही, डॉक्टर PP नॉलेज ठेवावा लागतो सगळ्यांचा. बोन मॅरो टेस्ट. आता आपल्या आईला आजार काय झाले, अप्लास्टिक एनिमिया. आता ते लोकांना माहिती नसेल, त्याच्यामुळे मी आता संदर्भासहित स्पष्टीकरण देतो. अप्लास्टिक एनिमिया म्हणजे काय असतं. ते अप्लास्टिक एनिमिया झाले असेल ना, तर मग आपल्या बोन मॅरो हड्डी, हारूक, आमच्या भाषेत बोलायला गेलं तर हारूक, हारकाचा जो गोला आपण ताटान ठोकून खाताव नलीतला, तो रक्त तयार करतो. म्हणजे सगळ्यांच्या जनावरांच्या शरीरात, आपल्या मानवांच्या शरीरामध्ये पण बोन मॅरो असतो, त्याला म्हणतात. तिथून आपलं रक्त तयार होतो, रक्त, प्लेटलेट, हिमोग्लोबिन एक्सेट्रा एक्सेट्रा. तर ते आमच्या आईचं डॅमेज झालेलं आहे, बोन मॅरो डॅमेज झालेलं आहे. त्याच्यामुळे मी त्याची पूर्ण खोलवर डिटेलमध्ये अभ्यास केला. का तर काय रोग आहे, काय ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याच्या आईला काय झाले ते त्याला संदर्भासहित स्पष्टीकरण माहिती असलं पाहिजे ना. त्याच्यामुळे रात्र जागून अभ्यास केला. रक्ताचे किती प्रकार, काय काय असतं आपल्या रक्तामध्ये, ते सगळं जाणून घेतलं. पण ते रात्रीच्या रात्री उडून गेलं. पण थोडीशी माहिती घेतली. कारण की कसं, आता आपल्या आईला जो आजार झालेला आहे तो आपल्याला ठीक करायचा आहे. त्याचे उपाय, त्याचे इलाज काय ते मी शोधून काढतो. रात्र शोधून काढतो, दिवस रात्र इकडे तिकडे फिरतो. मी आपल्या आईसाठी करायचंच आहे. तुम्ही एवढा अभ्यास केलाय, आईची ट्रीटमेंट तुम्हीच करा. बघ बाळा, विषय असा आहे का माझ्याकडे सर्टिफिकेट नाहीये. मी देते तुम्हाला सर्टिफिकेट. विदाउट सर्टिफिकेट मी दुसऱ्यांवर ट्राय मारू शकतो, माझ्या आईवर मी रिस्क नाही घेऊ शकत. मी काय बोलते, आपल्या बाथरूम मध्ये खूप दिवसापासून एक बेडूक फिरतोय, तुम्ही त्याच्यावर बोन मॅरो टेस्ट करा. त्याचा बोन मॅरो टेस्ट करून चेकअप कुठं करू, लॅब मध्ये. लोक हाकलतील मला. जाऊ दे, मी काय बोलतो, आता वाजलेत 11. आता मी थोडस वाचतो, डोंट डिस्टर्ब. आणि आजचा ब्लॉग गाईज इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थोडे ब्लॉग लेट होतात कारण की थोडं इकडे तिकडे धावपळ चालू आहे ट्रीटमेंटसाठी. इंजेक्शन्स भेटत नाही ATG नावाचे, आणि भेटतात तर ते खूप महाग आहेत. 13,000 रुपयाचा एक इंजेक्शन आहे. असे 45 इंजेक्शन मारायला सांगितलेत फक्त 4 दिवसात. एवढी महाग ट्रीटमेंट. त्याच्यामध्ये ते प्लेटलेट चढवायला सांगितले दिवसाला 4 ट्रीटमेंट करत असताना. म्हणजे एक प्लेटलेटची बॅग 11,000 ते 12,000 रुपये असे 4 दिवसाला. म्हणजे 4 दिवसाचं झालं ते खुल्लं लाखाच्या वरती हिसाब. आणि ते इंजेक्शन 4.5 लाखाला, ट्रीटमेंट वेगळी. व्हेरी डेंजरस. आका घरी कोण टाकीन. केस कापायला पैसे नाही राहिले. नाही, मी थोडे वाढवायला घेतलेत, त्याच्याबद्दल काय वाद नाही. डोंट टॉक अबाउट माय हेअर्स, अदरवाइज आय विल गिव्ह युअर बॅग. अँड कोणाला ATG इंजेक्शन 2,000 मध्ये भेटत असेल प्लीज DM करा. प्रणय पाटील $888 यांना. हा ना, ATG इंजेक्शन गवसून 1.5 हप्ता झाला. त्या इंजेक्शन शोधता माझा जीव गेला. 2,000 नाही भेटलं तरी 5,000 मध्ये भेटलं तरी चालेल आम्हाला. जाऊन दे,
प्रे करा, लवकरात लवकर बरी झाली पाहिजे आणि बिना इंजेक्शन मारता बरी झाली पाहिजे. हे स्वामी समर्थ. चला देवा, वाचा आता. मला घे तुझ्याकडे आणि हो. इंजेक्शन दे आणि मला परत पाठव. वरती बसल्यात का विकायला. चला लाईक करा, फॉलो करा. आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला, जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. लव्ह यू गाईज, बाय, टेक केअर. काळजी घ्या तुमचीही. आणि तुम्हीही हे इन्फेक्शन आईला का झाले हे फ्रीजमधल्या वस्तू खाऊ नये. त्याच्यामुळे तुम्हाला ब्लडचे जास्त दिवस आता आमच्या आईला झालंय म्हणून आता आम्हाला जसं सांगितलंय इन्फेक्शन कसलं झालंय ते मी तुम्हाला सांगतो. जास्तीत जास्त दिवस फ्रीजमधला पदार्थ खाऊ नये. त्याच्यामध्ये ॲसिड तयार होतो. त्या ॲसिडचं नाव नाही मला आठवत, सांगितलेलं. यू रिमेंबर? मला पण नाही. यू रिमेंबर, यू डोंट रिमेंबर, इट्स ओके. तर चला, हे सगळ्या गोष्टींची काळजी घ्या तुम्हीही. 1 ते 2 दिवस असेल तर ठीक आहे, 2 दिवस बी नका खाऊ. शिल्या वस्तू फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याच्यामध्ये कसला तरी ॲसिड होतो. पण ते उद्या नका. हां, तर असं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं. ते लगेच नाही होत, पण कसं 40, 45, 50च्या वरती एज झाली तर त्या टाईमला तुम्हाला ते जाणवतं. मग होतं असे वेगवेगळे रक्ताचे आजार होतात. सो डोंट डू दॅट प्लीज गाईज. नका करू तुम्ही असं. तर तुम्ही तुमची काळजी घ्या. जास्तीत जास्त शिले पदार्थ फ्रीजमधले कुठलेच खाऊ नका. चला, आजचा ज्ञान संपलेला आहे, आजचा भाषण संपलेला आहे. हे तुमच्या गरजेचं आहे. लक्षात ठेवा तुम्ही पण. मला ठेच लागलेली आहे, तुम्हाला नाही लागली पाहिजे. मी तुमची काळजी घेईल. लव्ह यू गाईज, बाय, टेक केअर. Yeah.